एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग कसे आहात तुम्ही? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त असा आनंदाचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना. आणि बघा आज मी सकाळी 8 वाजेलाच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा. नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, शेतात गेले होते, शेतातून फुलं आणले आणि आज परदोष आहे ना म्हणून बेल सांगितला होता मी. बेल पण आणला आणि कपाशी आणले. आमची ही कपाशी आता कुठं कुठं फुटते. यावर्षी कपास आमची फेल गेली. पाऊस कुठं पडला कुठं नाही पडला म्हणून सर्व लाल पडून गेली. पण थोडी म्हटलं भोलेनाथला चढवण्यासाठी घेऊन या थोडीशी, मग घेऊन आली हे वेचून. आणि हे बोंड पण चढवायचं आहे भोलेनाथला, हे बघा, म्हणून हे आणलं मी. चला, यांची वाट बघत होती मंदिरात जाण्यासाठी. आता आले. हे कपाशीसाठी वाट बघत होते मी. माझ्याकडे सगळं काय होतं बेल आणि कपाशीसाठी मी यांची वाट बघत होती. हे बघा, आता बेल पण ठेवते पूजेला. परदोष तर काय धरत नाही मी, पण घेऊन जाते. छान जातं. असा आहे आजचा माझा ताट. किती दिवसापासूनची मी तुम्हाला ताट पण दाखवत नव्हती, म्हणून म्हटलं चला आज दाखवते. बघा, मी आता इथं कढी करणार आहे. कढीसाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतले, ते आता भाजून घेते. हे छान असं परतवत राहायचे आणि शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून घेतले, ही अशी साल काढून घेतली. आता मी साफ करून घेते. साल काढून घेतले, आता साफ करून घेते. हे बघा, छान साफ करून घेतले. आता मिक्सरमधून काढून घेते. हे बघा, असं मस्त बारीक करून घ्यायचं. ते मी याच्यामध्ये घालून घेते. आता तुम्ही म्हणणार हे शेंगदाणे कशासाठी? मी कढीमध्ये वापरण्यासाठी घेतले. कढीमध्ये टाकायचे आपल्याला, खूप छान कढी लागते. हे बघा, आपण कढीसाठी काय काय घेतलंय. हे 1 मोठी वाटी दही, 1 छोटी वाटी मलाई म्हणजे दुधावरची साय, कढीपत्ता आणि मिरच्या, लसूण, आदर वदर मी ठेचून घेतले खलबत्त्यामध्ये. आणि ही घेतली राई, हे घेतलंय जिरं आणि ही शेंगदाण्याची कूट. आता याला मिक्स कसं करायचं तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हे सर्व काही साहित्य आपण घेतलेलं आहे. आणि हे लागणारं मीठ, हे तर चवीपुरता टाकणार आहोत आपण. हे बघा, हा ताट मी साईडला ठेवते. मी याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. ही आपली 1 वाटी साय टाकायची आहे आपल्याला इथं. हे बघा,
आता आपल्याला आंबट तिखट चाखून बघायचं आहे. आंबट थोडं पाणी टाकावं लागेल. हे बघा, एक ग्लास पाणी मी इथं टाकणार आहे. हे बघा, पूर्ण मस्त असं चिकन झालेलं आहे. एक पण गिठोडी नाहीये. हे बघा, गॅसवर मी आता तेल तापून घेतलेलं आहे. आता मी तर राई टाकते. गॅस बंद करून दिलेला आहे, कारण की आपला वस्तू आहे ना, मग जळायला नको म्हणून. हळद तर मी टाकतच नाही, पण आता टाकून देते थोडीशी. बिन हळदचीच कढी करते मी, थोडी टाकून दिलेली. हे बघा, आदर वदर दडले, मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला, राई टाकली, जिरं टाकलं, थोडी हळद टाकली. आता थोडीशी उकळी येऊ देईल मी हिला. कोथिंबीर तर आहेच नाही, कारण की कोथिंबीर बाजारात गेला ना डोळ्याला पण दिसत नाहीये. कोथिंबीरच नाही येते बाजारामध्ये, म्हणून मी पण आता वापरायचं बंद करून दिलेलं आहे. हे बघा, आता उकळी बघा, कढी खूप छान झालेली आहे आपली इथं. चला, कढी झाली. मी आता इथं खिचडी करणार आहे. बघा, दाळ तांदूळ घेतले आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, जिरं, राई, चटणी, मसाला आणि लसूण घेतले मी. आता हे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे मी. आणि गॅस पाणी पण गरम केलेलं आहे इथं. आता गॅस पेटवून कुकर ठेवलेला आहे मी इथं. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, राई टाकली, जिरं टाकलं, कांदा टाकला आणि हे छान परतवून घ्यायचं आहे. कढीपत्ता टाकला, लसूण टाकले, हे चांगलं आता परतवून घ्यायचं आहे छान मस्त. आता थोडासा हिंग पण टाकलेला आहे मी. हिंग प्रत्येक वस्तूमध्ये वापरते, हिंग छान राहतो. चटणी, मसाला आणि हळद 3 वस्तू एकत्र करून टाकले मी. आता हे तांदूळ टाकले मी. तर तांदूळ छान धुवून घेतलेले होते मी. बघा, छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे. 2-3 वेळा असं परतवतच राहायचं आहे. आता इथं गरम केलेलं पाणी टाकणार आहे मी. आधीच मी 3 ग्लास पाणी गरम करून ठेवलेलं आहे. हे बघा, ते आता मी इथं टाकलेलं आहे आणि हे छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी त्यानंतर आता इथं आहे ना, कुकरचं झाकण मी लावून देणार आहे. चवीपुरतं मीठ टाकलं, मीठ टाकायचं बाकी होतं. बघा, इथं मी आता भज्या करते. कढी पकोडे, बेसनचं पीठ घेतलं 1 वाटी, 1 बारीक चिरलेला कांदा आणि हा हिंग. बघा, मी रामदेवचाच हिंग वापरते आणि हिंग प्रत्येक वस्तूमध्ये वापरायचा, छान राहतो. आपलं हिंगामुळे आपले शरीर निरोगी राहतं, म्हणून मी प्रत्येक वस्तूमध्ये हिंग वापरते. थोडंसं पाणी टाकून आता मी इथं हे पीठ भिजवून घेणार आहे. पीठ भिजल्यानंतर गॅस पेटवून कढई ठेवणार आहे. कढईमध्ये तेल टाकणार आहे आणि मग हे भजे मी त्या कढईमध्ये सोडणार आहे.
ताट झाला. चला आता यांना वाढून येते. बसले ते इथे जेवण करण्यासाठी. हे बघा ताट आणता आणता थोडी कडी पडून गेली माझ्याने ताटामध्ये. चला आता यांचं पण जेवण झालं, माझं पण जेवण झालं. आता सर्व काही भांडे वगैरे मी आवरणार आहे. आता माझा व्हिडिओ इथंच एंड करते. सर्व यूट्यूब फॅमिलीला गुड नाईट. भेटू पुन्हा सकाळी नवीन ब्लॉगवर.